श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आज वर्षातील पहिली पौर्णिमा आहे आणि त्यामध्ये मेन म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आहे. सर्वात मोठी पौर्णिमा असते आणि आजचं अनन्य साधारण असं महत्त्व सुद्धा आहे. आणि बरेच ताई दादा म्हणजे बऱ्याच ताई आपल्या घरामध्ये पौर्णिमेची पूजा देखील करत असतात. म्हणजे कोणी सत्यनारायण घालत असेल, कोणी दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वाचत असेल, किंवा मग कोणी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असेल, विष्णू सहस्त्रनाम, गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आवर्जून आज करायचंच असतं. प्रत्येकाने करा. कारण की कसं असतं ना, श्रीयंत्र हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं. आणि जर श्रीयंत्राची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वर्षभर वास करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं माहिती सांगणार आहे, तुम्ही हा उपाय तुम्ही आज करा किंवा मग दर गुरुवारी केला तरीही चालेल. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि वर्षभर पैशाची कधीच कमी पडणार नाही. तर हा उपाय कुठला आहे ते नक्की आपण बघूया. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. आणि जे पण ताई दादा चॅनलवर आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला देखील माहिती मिळेल. ज्या पण ताई दादांना सेवेची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की नक्की पोहोचवा. कारण गुरु माऊली स्वामी नेहमी म्हणत असतात की सेवा करा आणि सेवेकरी घडवा. आपण दुसऱ्याची मदत करतो म्हणजे आपलं कुठं ना कुठं चांगलं होत असतं. तर चला मग आपल्याला उपाय कुठला करायचा आहे ते बघूया. सर्वात अगोदर आज जर केला तरी फार उत्तम. जर आज नाही होत असेल तर काही हरकत नाही. तुम्ही हा उपाय गुरुवारी, दर गुरुवारी हा उपाय करू शकता. किंवा दुर्गाष्टमी येत असते, दर महिन्याला अष्टमी असते, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा जो उपाय आहे ना तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे. या उपायाने वर्षभर आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमी भासणार नाही. आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील, पैशाच्या प्रॉब्लेम असतील किंवा कर्ज असेल फिटत नसेल किंवा अनेक सारे असे प्रश्न जे असतील ना ते नक्कीच या उपायाने सुटणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. आज सर्वांनीच पूजा तर केली असणार आहे, पण सर्वांसाठी सांगते, तुम्ही जेव्हा सकाळी उंबरठ्याचं लेपन तुम्ही केलं असणार आहे, जर नसेल केलं तर नक्कीच संध्याकाळी उंबरठ्याचं लेपन करा. संध्याकाळी म्हणजे केव्हा, तर तुम्ही 5 ते 6च्या दरम्यानमध्ये उंबरठ्याचं लेपन करू शकता. आणि हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करायचा आहे. 7 म्हणजे 7च, कारण ना 8 वाजता 9 वाजता लेट असं बिलकुल नाही करायचं आहे तुम्हाला. 7 म्हणजे 6 वाजतापासून तर तुम्ही 7 वाजेपर्यंत या 1 तासाच्या दरम्यानमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय काय करायचा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज म्हणजेच पौर्णिमेला किंवा गुरुवारी उंबरठ्याची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकाला मी अगोदर पण सांगितलं आहे की रोज संध्याकाळी दरवाजामध्ये दिवा असणं खूप गरजेचं असतं. पण आजचा उपाय हा जो आहे ना तो दिव्याचाच आहे. तुम्हाला सांगते, उंबरठा जो आहे उंबरठ्यावर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिवा हा मधोमध ठेवायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, दिवा लावल्यानंतर पूर्ण गच भरून दिवा लावायचा आहे. थोडंसं तेल असं नाही करायचं, पूर्ण गच भरून दिवा ठेवायचा. आणि जो दिवा लावायचा आहे ना ती आपल्याला पंथी लावायची आहे. जी आपण दिवाळीमध्ये लावतो ना ती पंथी आपल्याला लावायची आहे. पंथीमध्ये तेल भरा किंवा तूप भरा. तूप जर भरलं ना तर फार उत्तम, कारण माता लक्ष्मीला किंवा पैसा आकर्षित करण्यासाठी तुपाचा दिवा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून जर वाटत असेल ना तर तुपाचा दिवा लावा. अख्खं तूप भरा दिव्यामध्ये आणि ती वात लावायची. दिवा लावत असताना लांब वातच असावी. तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायचा आहे. तूप पूर्ण भरा, दिवा लावा. मधोमध उंबरठ्याच्या मधोमध दिवा लावायचा आहे. आणि एक गोष्टची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे काय, तर दिवा लावताना तुम्हाला बाहेरच्या बाजूला नाही जायचं. जेव्हा आपला असा उंबरठा असतो ना तुम्हाला आतमध्ये थांबूनच दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना घरातील कोणतीही व्यक्ती कोणीही घराबाहेर जायला नको. तुम्ही घरामध्ये राहा, नंतर तो दिवा लावायचा आहे. तुम्ही हा उपाय करून बघा आणि खरंच सांगते तुम्हाला 1-2 महिन्यामध्येच रिझल्ट कळेल. भरपूर ताई दादांनी याचा अनुभव घेतलेला आहे. असे बरेचसे आपले ताई दादा आहे जे हा उपाय करत असतात आणि कंटिन्यू करत असतात. आता आमच्या इथं
रोज मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला उंबरठ्याजवळ दिवा लावत असते. मी तुम्हाला देखील सांगितलं आहे, तुम्ही देखील उंबरठ्याजवळ दिवा आवर्जून लावायचा आहे. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी उंबरठ्याजवळ दिवा लावणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून नक्कीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. झालेली माहिती स्वामीजींनी रुजू करते आणि आज इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.